32 वर्षाच्या मुलीच्या हातामध्ये मोबाईल असते आणि ती बऱ्याच वेळपासून मोबाईल बघत असते. तिची छोटी बहीण जी 16 वर्षाची असते ती तिच्याजवळ जाते आणि म्हणते, ताई मलासुद्धा मोबाईल हवा आहे, तर मलासुद्धा खेळू दे तू. तर ती म्हणाली, ठीक आहे घे तू. आणि हे सगळं तिचे बाबा बघत असतात आणि ते रागारागाने त्या दोघी मुलींजवळ येतो आणि म्हणतो की तू तर वाया गेलेलीच आहे. मोठ्या मुलीला तो म्हणतो, तू तर वाया गेलेलीच आहे. आता तू छोट्या मुलीला सुद्धा बिघडवणार आहेस का? तुझ्यामध्ये तर काही रंगढंगच नाही आहे, पण तिला तरी थोडं व्यवस्थित गायडन्स करू शकतेस तू. जेव्हा पाहिलं तेव्हा तुमच्या हातामध्ये मोबाईलच असतो, असं म्हणून ते तिला 2-3 मारतात. बाबांना खूप राग आला होता, पण त्याही पेक्षा जास्त राग त्या मुलीला आला होता. ती मुलगी उठते आणि बाबांचं कॉलर पकडते. कॉलर पकडून त्यांना ते इकडून तिकडे पाडते, ओढते आणि त्यांना तोंडाला तोंड देते. हा आरडाओरडा बघून आई जवळच बसलेली असते, ती जवळ येते आणि तिला म्हणते, बेटा जाऊ दे, सोडून दे बाबांना. ती हात जोडते, ती पाया पडते, पण ती मुलगी काही ऐकायला तयारच नसते. आजूबाजूचे लोक हा सगळा प्रकार बघतात आणि ते दारातून बघत असतात की घरी काय सुरू आहे. तर ती मुलगी आपल्या बाबांना मारत असते आणि ती सोडायलाच तयार नसते. तर सगळे गावचे लोक म्हणतात की आजूबाजूचे लोक म्हणतात की बेटा सोडून दे तू त्यांना. तर ती म्हणाली, मी एकाच अटीवर सोडू शकते, मी माझा स्वयंपाक वेगळा करील, मी यांच्यासाठी काहीच करणार नाही आणि मी यांच्यापासून वेगळी राहील. याच घरामध्ये मी वेगळी राहील, पण मी यांचं काय करणार नाही आणि हे मला काय करणार नाही, मी माझं वेगळं करून खाईल, असं म्हणून असं ती अट टाकते. तर आजूबाजूचे वगैरे लोक म्हणतात की ठीक आहे, जर रोजचं भांडण कमी होत असेल आणि यातून शांती मिळत असेल तर ही गोष्ट चालेल, असं म्हणून ती या गोष्टीला तयार होते आणि शेजारचे लोक पण तयार होतात. पण 1 महिन्यानंतर त्या घरात एक हत्या होते आणि ती हत्या कशी घडते आणि त्यामागचं काय कारण आहे हे जेव्हा लोकांना कळते तेव्हा लोकांना असं वाटते खरोखरच हे कलियुगच आहे. नमस्कार, मी सुजाता, सोशल वर्कर सुजाता ह्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत करते. समाजामध्ये अनेक आपराधिक घटना घडत असतात, त्यामुळे मन खूप दुःखी होते, कष्टी होते, घाबरून जाते. पण कुठल्याही गोष्टीला घाबरायचं नसते, त्याला समोर जायचं असते, त्याला फेस करायचं असते. कारण रडायचं नसते, लढायचं असते. जनजागृती हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. आजची सत्य घटना जी आहे ती यूपीच्या मुझफ्फरपूर या ठिकाणची आहे. इथे एका मंदिराच्या मागे एक घर असते आणि त्या घरामध्ये लोक राहत असतात. पती पत्नी जे वयस्क असतात, पती हा 58 वर्षाचा असतो आणि पत्नी ही 55 वर्षाची असते. त्यांना 2 मुलं असतात आणि त्यांना 2 मुली पण असतात. सकाळची वेळ असते, सकाळी 6 वाजले असतात. त्या घरामध्ये जी पत्नी असते ती सकाळी उठून बाहेर मेन डोर जे असते, जे दार असते ते उघडायला ती बाहेर येते. तर ती बघते की तिचा नवरा, ज्याचं नाव रामप्रसाद असते, तर तो मरून पडलेला आहे आणि ती खूप ते सगळं बघून ती खूप रडते. ती खूप दुःखी होते, ती जोराजोराने खूप रडते. तिचं रडणं ऐकून मुलीसुद्धा येतात आणि मुलंसुद्धा धावत येतात आणि ते बघतात की अरे हे काय झालं, ते पण रडायला लागतात. आजूबाजूचे लोक, शेजारी, रस्त्यावरच मंदिराच्या जवळ घर असल्यामुळे शेजारी येणारे जाणारे लोक पण बघतात आणि सगळे तिथे गोळा होतात आणि म्हणतात की अरे हे काय झालं. आणि तिथून एक व्यक्ती असतो, तो पोलिसांना फोन करतो आणि पोलीस घटनास्थळी येऊन पोहोचतात. पोलीस जेव्हा बघतात, पोलिसांसोबत फॉरेन्सिक टीम पण असते आणि डॉगचं पथक सुद्धा असते. तर ते सगळं आपलं काम करीत असतात. फॉरेन्सिक जी टीम असते ती इकडे तिकडे सगळं शोधाशोध करते, काय मिळते त्यांना हे बघते. आणि जो कुत्रा असतो तो पूर्ण घर फिरत असतो, पण तो बाहेर जात नाही, तो घरातच फिरत असतो सगळीकडे, या रूममधून त्या रूममध्ये, त्या रूममधून त्या रूममध्ये, असा तो सारखा फिरत असतो.
आणि पोलिसांनी जेव्हा विचारलं की काय झालं घरी, कसं काय हे झालं, तर ती लेडी म्हणजे ती 55 वर्षाची महिला म्हणते की घरामध्ये दरोडा पडला आणि लोक आम्हाला लुटायला आले आणि हे बचाव करायला समोर आले, वाचवण्याचा यांनी प्रयत्न केला तर यांना त्यांनी ठार मारलेलं, असं ती महिला सांगत होती. पोलिसांनी इकडे तिकडे शोधाशोध सुरू केलं. त्यांनी मुलांना विचारलं, त्यांनी त्या दोन्ही मुलींना विचारलं, त्यांनी महिलेचं स्टेटमेंट घेतलं, पण त्यांना असं समाधान असं काही मिळत नव्हतं. तो कुत्रा इकडून तिकडे फिरतच होता आणि तो घरातच फिरत होता, तो बाहेर कुठेच जात नव्हता. मग एका रूममध्ये खूप असं कणसं पडलेली असतात आणि ज्याला भुसा म्हणतो ते सगळं पडलेलं असते. त्याच्या आतमध्ये तो डॉग जातो आणि तिकडून उकरून काढतो सगळं ते कणसं आणि जे सगळं जे भुसा बिसा असतो ते सगळं उकरून बाहेर काढतो आणि त्याच्यामध्ये त्यांना एक अशी असं गठोड सारखं जे असते, पोटली आपण ज्याला म्हणतो तसं असते आणि ते पोलिसांना तो दाखवतो. पोलीस तिथे जातात आणि त्या गाठोड्याला जे असतं ते जवळ घेऊन घेतात. ती जी बॅग असते छोटीशी बांधलेली, त्या बॅगला घेऊन ते आपल्या जवळ ठेवतात पोलीसवाले. आणि त्यांना असंच काही क्लू वगैरे मिळत नाही, पण फॉरेन्सिक टीम जेव्हा चेक करते तर ते जे प्रेत पडलं होतं, ज्या पलंगावरती जे प्रेत ठेवलेलं होतं, तर त्याच्या खाली त्यांना काही केस दिसलेले आणि ते केस थोडे लांब होते आणि त्यांनी जेव्हा निरखून पाहिलं तर तिथे असं थोडंसं त्यांना रक्त लागल्यासारखं दिसलं. त्यांनी ते केस वगैरे सगळे आपल्या जवळ ठेवलं आणि सगळ्यांना म्हटलं की घरचे जेही लोक आहेत, म्हणजे 2 मुली 2 मुलं आणि ती आई, त्या सगळ्यांना घेऊन ते पोलीस स्टेशनला गेले. प्रेताला त्यांनी पोस्टमॉर्टमसाठी पाठवून दिलं आणि जे 5 लोक होते त्यांचं स्टेटमेंट घ्यायला त्यांनी सुरुवात केलेली. आई आणि 2 मुलं होती, त्यांचं स्टेटमेंट तर सारखं होतं. ते फिरवून फारवून जेव्हा विचारत होते तरीही त्यांचं स्टेटमेंट सारखं येत होतं. पण त्यानंतर मग त्यांनी मुलीला विचारलं, ज्या दोन्ही मुली होत्या, एक तर 32 वर्षाची होती आणि एक 16 वर्षाची मुलगी होती. तर 16 वर्षाच्या मुलीला त्यांनी विचारलं की म्हणजे तिच्या हाताला त्यांनी बघितलं की काहीतरी जखम दिसते आहे. तर त्यांनी विचारलं की बेटा तुला काय लागलं इथे? तर ती म्हणाली की मी शेतावर चालली होती तर तिथे पडली मी, म्हणून माझ्या हाताला जखम झाली. मग त्यांनी 32 वर्षाची जी मुलगी असते तिला पण पाहिलं तर तिच्याही चेहऱ्यावरती थोडंसं असं लागल्यासारखं, ओरबडल्यासारखं वगैरे त्यांना दिसलं. तर त्यांनी तिलाही विचारलं की काय झालं तुझ्या चेहऱ्याला? तर ती म्हणाली की मी पण शेतावर चालली होती तर घसरून पडली, म्हणून मला माझ्या चेहऱ्यावरती थोडंसं लागलेलं आहे. पोलिसांना आता थोडं डाऊट वाटत होतं की हे कसं होऊ शकते की दोघी पण सारख्या ठिकाणीच पडलेल्या आहेत आणि त्यांना त्यांच्या बोलण्यामध्ये, त्यांनी जेव्हा फिरवून फारून त्यांना विचारलं तेव्हा त्यांच्या बोलण्यामध्ये त्यांना वेगळेपणा जाणवत होता. असं वाटत होतं की काहीतरी कुठेतरी हे लपवत आहेत म्हणून. मग आणि तसंही पोलिसांना ते जे बॅग दिसली होती त्याच्यामध्ये काही कपडे होते, ते कपडे जे होते ते मोठ्या मुलीचे पण होते आणि छोट्या मुलीचे पण होते. 2 ड्रेस तिथे होते आणि ते ड्रेससुद्धा रक्ताने माखलेले होते. फॉरेन्सिक टीमने जेव्हा ते पाहिलं, केसांना रक्त लागलेलं आहे हे जेव्हा त्यांनी पाहिलं तेव्हा त्यांना कळलं, कारण ते केस लांब होते. पोलिसांनी त्या मुलींना जरा सक्तीने विचारलं तर तेव्हा ती मोठी मुलगी म्हणाली की हो, मीच माझ्या बाबांना, आम्ही दोघींनी मिळून मारलेलं आहे, कारण आमच्या घरामध्ये मुलांसाठी कायदे वेगळे आहेत आणि मुलींसाठी कायदे वेगळे आहेत. मुलं हवं ते करू शकतात, बाहेर फिरू शकतात, सगळं काही करू शकतात, पण मला आणि या छोट्या मुलीला बाबांनी चौकटीच्या बाहेर ते जाऊ देत नव्हते. घरातच आम्हाला कोंडून ठेवत होते, आजूबाजूच्या लोकांशी बोलू देत नव्हते आणि कुणाच्या घरी जाऊ शकत नव्हतो, आम्ही कुणाशी बोलू शकत नव्हतो, मित्रमैत्रिणी काहीच आम्हाला नव्हते आणि आम्ही कुणाच्या घरी जाऊ शकत नव्हतो.
माझ्याजवळ एकच मोबाईल होता आणि हा मोबाईल आम्ही दोघीही बहिणी मिळून वापरत होतो. भावांजवळ तर दोघांजवळ मोबाईल होते, पण आमच्याजवळ हा एकच मोबाईल होता आणि हा मोबाईल आम्ही दोघी पण वापरत होतो. त्याच्यावर सुद्धा बाबांची टोकाटाकी सुरू राहायची. ते सारखे रागवत राहायचे की तुम्ही लोक जेव्हा पाहिलं तेव्हा तुम्ही मोबाईलवरच राहता, असं त्यांचं म्हणणं होतं. त्यामुळे आम्हाला खूप राग यायला लागला. जेव्हा पाहिलं तेव्हा रोज ते आम्हाला कुठल्या ना कुठल्या कारणाने रागवतच राहायचे आणि हे करू नको, ते करू नको असं म्हणत राहायचे. मी 32 वर्षाची आहे आणि मला लग्न करायचं आहे. पण बाबांना मी म्हटलं की बाबा माझं लग्न करून द्या. तर बाबा म्हणाले की नाही नाही, मला नाही करून द्यायचंय तुझं लग्न. आणि मी म्हटलं त्यांना, बऱ्याचदा म्हटलं की बाबा माझं वय निघत आहे, मला लग्न करायचं, माझं लग्न करून द्या. तर बाबांनी म्हटलं की नाही, मला नाही करून द्यायचं तुझं लग्न. ही गोष्ट होती आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे मी खूप कंटाळली होती आणि आम्हाला असं वाटत होतं की आमच्या आयुष्यातून ह्याने गेलेलं बरं, त्याच्याशिवाय आम्ही मुक्तच होऊ शकणार नाही, आम्हाला मौखिकता मिळणारच नाही, असं त्या दोघी मुलींना वाटलं. लहान मुलगी तर लहानच होती, पण मोठीला असं वाटलं आणि तिने आपल्या एका मित्राला म्हटलं की शॉपमध्ये जाऊन माझ्यासाठी झोपेच्या गोळ्या घेऊन ये. त्या मुलाने आणलं आणि आईने त्या दिवशी कोबीची भाजी केली होती, छान पराठे केले होते आणि सोबत खीर पण केली होती. त्या खीरमध्ये मी झोपेचं औषध टाकलेलं आणि ती खीर सगळ्यांनीच खाल्ली, फक्त मी आणि या छोट्या मुलीने खाल्ली नव्हती. बाकी सगळ्यांनी खाल्ली होती. बाबांनी तर जास्त खाल्ली होती. 2-3 वाट्या बाबांनी खाल्ली होती, कारण बाबांना खीर खूप आवडायची. त्यामुळे बाबांनी ती खीर खाल्ली होती आणि त्याच्यानंतर ते झोपेत गेले आणि आम्ही जेव्हा पाहिलं की सगळे लोक झोपी गेले, तेव्हा आम्ही त्यांच्या जवळ गेलो आणि त्यांना आम्ही चाकू सुरीने खूप मारलेलं. इतकं मारलेलं आहे की ते जेव्हापर्यंत मरणार नाही तेव्हापर्यंत आम्ही त्यांना मारतच राहिलो. त्यांनी स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न केला, पण गुंगीमुळे ते स्वतःचा बचाव करू शकले नाही. पण म्हणजे ओढताण करण्यामध्ये त्या मुलीचे केस बाबांना लागले आणि बाबांचं रक्त पण त्या केसांना लागलं होतं आणि त्यांनी ओढले ते केस, तर ते केस खाली पडले असं तिने सांगितलेलं. आणि आम्ही तिला म्हणजे आम्ही दोघांनी, म्हणजे दोघ्या बहिणींनी मिळून त्या बाबांना मारून टाकलं, अशी स्वीकृती त्या मुलीने पोलिसांना दिली. पोलिसांनी तर त्या छोट्या मुलीला बालसुधारगृहात पाठवून दिलं होतं, पण मोठ्या मुलीची रवानगी त्यांनी कोठडीमध्ये केली आणि तिला लग्न करायचं होतं. पण ती आता खरंच आयुष्यभर कोठडीमध्ये राहणार होती. आता ती लग्न कुठून करणार होती? हल्लीचे मुलांबद्दल तर आपण खूप ऐकलेलं आहे, पण मुली सुद्धा आता अशा पद्धतीने वागायला लागले. ज्या आईवडिलांनी आपल्याला लहानाचं मोठं केलं, आपल्या प्रत्येक गरजा त्यांनी पूर्ण केलेल्या आहेत आणि आपल्यासोबत ते हसले आहेत, आपल्यासोबत ते रडलेले आहेत, त्यांनी आपल्याला जन्माला घातलं, त्यांनी आपल्याला सगळ्या गोष्टी दिलेल्या, त्यांच्यामुळे आपलं आयुष्य सोपं झालेलं आहे आणि त्याच वडिलांना ह्या मुलीने मारून टाकलेलं आहे. ह्याबद्दल तुम्हाला काय वाटते? कमेंट्स करून नक्की कळवा. तुम्ही पाहताय सोशल वर्कर सुजाता, रिअल क्राईम स्टोरीज, ज्यामध्ये सत्य आहे पण त्यावरती विश्वास ठेवणं कठीण आहे. परत भेटूया पुढल्या वळणावरती. तेव्हापर्यंत लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा आणि सबस्क्राईब तर कराच करा.